विषय तो आहे की मुद्द्याचं बोलायला पाहिजे सरकारने। या देशामध्ये राम मंदिराचं निर्माण होत आहे, 370 कलम हटवलं। राम मंदिरात तुमचा इलेक्शनचा मुद्दा, राम मंदिराने घर नाही झालं, रोजगाराने घर चालते, रोजगार द्या रोजगार। मी एक भारतीय नागरिक म्हणून बोलत आहे, चंद्रपूरची रहिवासी म्हणून बोलत आहे, मला कोणत्याही पार्टीशी काही कनेक्शन नाही। विरोधकांना मोतीबिंदू झालेला आहे मॅडम। अगर मुद्दे होते तो ये मुद्दा देश में कोई मुद्दा नहीं है, एक ही मुद्दा है राम मंदिर इंफ्रास्ट्रक्चर। 1 रुपये आणि 2 रुपये किलो गहू तांदूळ केल्याने होत नाही। केंद्रामध्ये बहुमत, महाराष्ट्रामध्ये बहुमत, आता हे विदर्भाचा मुद्दा विसरले। तेव्हा काँग्रेसने विदर्भ दिला नाही, सत्ता त्यांची होती। बेरोजगारीत आम्ही शून्य, उद्योगात आम्ही शून्य, काय करतात मग? पहिला मुद्दा आला की 300 करोडची अमृत योजना, ती योजना केंद्र सरकारने आणली आणि योजना तुम्हाला वेळ लागणार आहे। खरं तर या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गरिबासाठी काम करणारं सरकार म्हणून मोदी सरकार काम करतं। 80 करोड लोकांना मोफत अन्नधान्य आहे। प्रधानमंत्री आयुष्यमान भारत पोचले किती विचारूयात। आमचा विषय तो आहे की मुद्द्याचं बोलायला पाहिजे सरकारने। 20 कोटी लोक बेरोजगार, 20 कोटी लोक गरिबी रेषेच्या खाली, 1,55,000 कोटी रुपयाचं कर्ज, पर्यावरणाचा प्रश्न, या मुद्द्यावर कोणी बोलत नाही ना। बेरोजगारीचा प्रश्न, या मुद्द्यावर बोलत नाही। या मुद्द्यावर बोलायला पाहिजे ना सरकारने। सरकार 10 वर्षापासून भाजपचं आहे, मुद्द्याचं सोडून बाकी विषयावर बोलतात। मुद्द्याचं बोला। ये जो 10 साल की हम लोग बात कर रहे हैं, ये जो 10 साल से हम लोग यहाँ पर देख रहे हैं भाजपा का शासन, इस शासन को हम लोग कहते हैं कि बर्बाद दशक। ये बर्बाद दशक रहा है भारत के आज़ादी से 75 साल के जश्न हम मना रहे हैं, लेकिन ये 10 साल बर्बाद दशक रहे हैं। इसमें सिर्फ नंबर का खेल हुआ है। कुछ आंकड़े, कुछ नंबर मुझे भी बहुत पसंद है। सबसे पहला आंकड़ा जो मुझे पसंद है वो 15 लाख का पसंद है। दूसरा जो नंबर मुझे पसंद है वो 56 इंच का पसंद है। तीसरा मुद्दा जो मुझे पसंद है वो 2 करोड़ नौकरी देने वाले सेल्फी का पसंद है। ऐसे कई मुद्दे हैं जो इस बर्बाद दशक में हम लोग देख सकते हैं। तो भाजपा को ये जवाब देना होगा कि इस बर्बाद दशक में 75 साल में जो नहीं हुआ वो अभी का चल रहा होता है। देश की सुरक्षा इसके बारे में आप मुद्द्याचाच विरोधी पक्षातले लोक बोलत असल्यामुळे आणि विशेषतः काँग्रेसचे खासदार बोलत असल्यामुळे 140 पेक्षा अधिक खासदारांचं जे निलंबन झालंय ते मुद्द्यावर बोलत होते। म्हणून आम्हाला त्यांना विचारायचं की उज्ज्वला गॅसचं काय झालं ते सांगा। तुम्ही महिला आहे, तुम्ही महिला आहे, महिला चुलीकडे वळल्या आहे। तर माझं असं म्हणणं आहे की महिला उज्ज्वला गॅस काय झालं? उज्ज्वला गॅस अतिशय सुंदर पद्धतीनं सुरू आहे, एकदम चांगलं चालू आहे। आज जे धूर जे चालू त्या डोळ्यांचं, महिलांचे डोळे खराब होत होते, त्याच्यामुळे उज्ज्वला गॅसमुळे महिलांच्याकडे बोलायला एकही मुद्दा नाहीये म्हणून ते आरोप प्रत्यारोप। 3 करोड लोकांना स्वतःचं घर भेटलं, 10 कोटी लोकांना उज्ज्वला गॅस मिळाला, 12 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना भेटली, 50 कोटी लोकांना 5 लाखाचा विमा भेटला। या देशामध्ये राम मंदिराचं निर्माण होत आहे, 370 कलम हटवलं। या देशामध्ये 75चे 150 विमानतळ बनले। यासोबतच गरीब कल्याणाच्या अनेक योजना फक्त आणि फक्त मोदी सरकार। देशामध्ये 80,000 करोड लोकांना मोफत धान्य मिळतं। चंद्रपूरचं बोला की चंद्रपूरमध्ये भारत आमचा कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोदीजींनी जे PM किसान योजना आणली त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना। 1000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सुद्धा केलेलं आहे। मॅडम, यांनी राम मंदिरासाठी 23 विरोधामध्ये वकील उभे केले। राम मंदिर, आम्ही पण हिंदू आहे, राम आमचे पण आहे। राम मंदिराला आमच्या हृदयात आहे, आम्हाला राम मंदिराला अन्नधान्य नाही भेटत। राम मंदिरात तुमचा इलेक्शनचा मुद्दा, राम मंदिराने घर नाही झालं, रोजगाराने घर चालते, रोजगार द्या रोजगार। कोरोना काळामध्ये नोटबंदीमध्ये एवढे लोकांचे जीव गेले, याचे उत्तर कोण देणार? का नाही उत्तर देत नाही सरकार? 15 लाख रुपये मोदी देणार होते, कुठे गेले? गॅस 450 रुपये मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये होतं, 1100 रुपये गॅस हे प्रधानमंत्री यांच्या काळात झालं। काळ्या धनाचं काय झालं? मोदीजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते। त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना
यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते. त्यांनी असं सांगितलं निवडणुकीपूर्वी की आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ आणि त्यांना त्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट करू, त्यांच्यामध्ये समृद्धी आणू. पण शेतकऱ्यांच्या समृद्धी सोडा, सोयाबीनचा भाव जो आधी होता त्याच्यापेक्षा आता 4,000पर्यंत आलेला आहे. कापसाचा सुद्धा भाव 10,000च्या वरती गेला होता. आज कापसाचा भाव सुद्धा 6,000च्या आसपास आहे. शेतकरी आत्महत्या करतायत आणि शेतकरी आत्महत्या करतायत. मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढल्या जात आहे. त्याला भाजपची महिला आघाडी का बोलत नाही? आजीला बोलायचंय. थांबा रे, थांबा, आजीला बोलू दे. मी एक भारतीय नागरिक म्हणून बोलत आहे, चंद्रपूरची रहिवासी म्हणून बोलत आहे. मला कोणत्याही पार्टीशी काही कनेक्शन नाही. तुमच्या थांबा का आजी, थांबा. आमच्या देशाचा 65 ते 70% शेतकरी अनपढ आहे. मला कोणत्याही पार्टीशी काही करायचं नाही. मी एक नागरिक म्हणून बोल. पार्टी गिटीचा नाही, 70%. आणि ते म्हणते की ऍप वर टाका. मला जेव्हा मोबाईलच नाही चालवता येत, ऍप मध्ये काय टाकू? माझ्या बापाला नेऊन टाकू की माझ्या पोराला नेऊन टाकू? आणि ऍप वर नसल्यामुळे बोनस देणार नाही म्हणे, तुम्हाला कोणत्या सोयी नाही देणार म्हणे. आम्ही मोठ्या मुश्किलीने हे केलं. आमची मिरची गेली, आमचं सोयाबीन गेलं, आमचं भात गेला, धान गेलं, तरी आमची नोंद नाही, तर आम्हाला काहीच नाही मिळत. आता कर्ज करून फाशी लावायची. बायपास रोड झाला नाही त्याचं कारण का? जवळपास 30 वर्षापासून त्याचे MLA आहे, त्यांची हे आहे. कारण ते म्हणत आहे डिजिटल नरेंद्र मोदीनं केलं. जेव्हा राजीव गांधी प्रधानमंत्री असताना एटीएम मशीन आणली होती, कम्प्युटर आणलं होतं, त्याचा विरोध करणारा भाजप सरकारच होते. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्यामुळं आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन दिलंय. महत्वाचा आहे हा मुद्दा, महत्वाचा आहे सगळ्यांसाठी. प्रशासनाला आम्ही शेतकऱ्यांना घेऊन वारंवार निवेदन दिले, पण अजूनपर्यंत त्या शेतकऱ्यांना त्या पीक विम्याची रक्कम त्यामुळं शिवसेनेने त्या पीक विम्यानं ऑफिस फोडलं आहे आणि त्यांना पीक विम्यासाठी बोलले आहे. गुन्हे नोंद झाले आमच्यावर. आजचे दिन कुठे आले? माझं एवढंच म्हणणं की आजचे दिन कुठे आले? 15 लाख रुपये कोणाच्या अकाउंटला पडले ते दाखवा. खोटं बोलतात पण हे असं आहे, इथं महानगरपालिकेचे सदस्य खूपसे आहे, पण महानगरपालिकेचे सदस्य 30 वर्षापासून आमदार भाजपचा होता. आता जोरगेवाले आले, इथं भूमिगत विद्युत लाईन नाही, भूमिगत गटार लाईन प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे. तरी चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय का? कारण की तुम्ही स्वतःचं अस्तित्व आपलं स्वतःची राजनीती केली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या डेव्हलपमेंट खच्चीकरण केलं, नष्ट केलं. आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जे शाळा आहे, 475 जिल्हा परिषदच्या, महानगरपालिकेच्या शाळा आहे 27, नगर परिषदच्या शाळा आहे 178. हा शाळा जीर्णावस्थेत आहे. पूर्णपणे तिथं विद्यार्थी शिकू शकत नाही. कधीही कोसळून ते शाळा पडू शकते. विद्यार्थ्याचा अभाव आहे, शिक्षकाचा अभाव आहे. तरी सुद्धा सगळे राजकीय पक्ष एज्युकेशन साठी बाकीच्या ज्या गोष्टी झालेल्या आहे, एवढं सारं इमारती झाल्या, महत्वाची नाही आहे. शाळा महत्वाची नाही. शाळा घेऊन चालणार नाही. शहर